सकाळचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाटसरू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। विधानसभा निवडणूक 2024च्या निकालात लागलेला आहे आणि या निकालाचं गूढ रहस्य काय आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। या निकालाचं गूढ रहस्य आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा। नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी आले आणि त्यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्या सभांना गर्दी होत नव्हती आणि त्यांच्या मुद्द्यांना प्रतिसाद मिळत नव्हता। पटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है। त्यांच्या सभांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या आणि मोदी आणि शहा आले आणि गपचूप निघून गेले। कुणाला कळलं सुद्धा नाही की मोदी आले होते आणि शहा आले होते। त्यांच्या जंगी सभा किंवा रोड शो असलं काहीही झालं नाही। उलट पक्षी त्यांनी हे पाहिलं की महाविकास आघाडीची घोडदौड जोरदार चाललेली आहे। मुद्दा हा आहे की जिंकले महायुती का महाविकास आघाडी याच्याशी काही देणं घेणं नाही किंवा हारली महाविकास आघाडी। मुद्दा हा आहे की हा जो विजय आहे हा कशा पद्धतीने झालेला आहे। मुद्दा हा आहे, लक्षात ठेवा। मुद्दा कोणी जिंकण्या हारण्याचा नाही। आणि मोदी शहा गेले आणि त्यांनी शेवटच्या दिवसामध्ये गेम सगळी फिरवली, लक्षात ठेवा। हे फडणवीसला माहीत नाही, शिंदेला माहीत नाही आणि अजित पवारला सुद्धा माहीत नाही की नक्की काय घडलं। महाराष्ट्राचे मारेकरी कोण असा जर प्रश्न विचारला तर महाराष्ट्राचे मारेकरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन माणसं आहेत, लक्षात ठेवा। ह्या दोघांना मुंबई नको, मुंबईचं वर्चस्व, महाराष्ट्राचं वर्चस्व मुंबईमुळे आहे आणि मुंबईचा ऱ्हास कसा करता येईल याचा प्रयत्न हे दोघं आटोकाट करत आहेत। म्हणजे महाराष्ट्र एकीकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस मुंबईचा लढा तीव्र झाला होता आणि गुजरात यांनी त्याच्यावरती हक्क मांडला होता। आणि मोदी शहा हे विसरलेले नाहीत की भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि मुंबई कशी संपवायची, तर मुंबई संपवण्यासाठी ठाकरे कुटुंब संपलं पाहिजे। ठाकऱ्यांना संपवायचं आणि ठाकरे संपले की ऑटोमॅटिक मुंबई संपते असं त्यांचं मत आहे। आणि त्याला खतपाणी कुणी गाठलं असेल तर ते फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कोकणातले राणे। कोकणातल्या सगळ्या समुद्र किनारपट्ट्याच्या जमिनी ह्या गुजरात्यांनी खरेदी केलेल्या आहेत, लक्षात ठेवा। नाहीतर राणे सारख्या माणसाला बीजेपीमध्ये ठेवण्यामध्ये बीजेपीवाल्यांना काहीही रस नाही, हेही तितकंच खरं आहे। आणि हा जो निकाल लागला ह्या निकालाचं गूढ आहे EVM। पैसे देऊन महाराष्ट्रातली जनता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खरेदी करता येऊ शकत नाही। इतकंच काय, लाडकी बहीण योजनेला सुद्धा 30 ते 40% फक्त प्रतिसाद मिळाला असता। मात्र हे सगळं ओळखल्यानंतर ह्या गेमा ज्या केल्या, EVMच्या गेम झाली सगळी, सगळ्यात दुसरं काहीच झालं नाही। मतदान झालंच नाही। आता तुम्ही रोज 400 ते 500 हजार लोक तक्रारी घेऊन येत आहेत आणि आपल्या तक्रारी मांडतायत की आम्हाला मत नाही पडलं। काहींच्या घरामध्ये माणसं 100-200 आणि त्यांना मतदान फक्त 2 झालेलं आहे। म्हणजे मुद्दा असा आहे। दुसरी गोष्ट, न्यायालयाने EVM विरोधातली याचिका फेटाळलेली आहे, लक्षात ठेवा। त्याच्यामुळं आता तुम्हाला न्याय मिळणार नाही, कारण न्यायालय, कायदा हा मोदींनी आणि शहाने खिशामध्ये गुंडाळलेला आहे। न्यायालय खरेदी केलेली आहेत, लक्षात ठेवा। खरेदी करणे म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरती वचक आणि जरब ह्या दोघांचा जास्त आहे। मुळात ही दोन माणसं देशासाठी चांगली आहेत, ह्याच्याबद्दल वाद नाही, लक्षात ठेवायचं। कारण का माहिती आहे की देशामध्ये जी दहशत अतिरेक्यांना वगैरे बसली ती ह्यांच्यामुळे थोडीफार बसली, हेही तितकंच खरं आहे। तरीसुद्धा त्यांनी देशामध्ये जे लक्ष घालायला पाहिजे ते घातलेलं नाही। उदाहरणार्थ मणिपूरसारखी घटनेवरती अजूनही ते मौन बाळगून आहेत, हे चांगलं नाही। किंवा देशामध्ये हिंसा घडत आहे, हे पण चांगलं नाही। आणि रामाच्या यात्रेवरती म्हणा, शंकराच्या कावड यात्रेवरती
जे मुसलमान अटॅक करतात ते संदर्भामध्ये सुद्धा त्यांची ॲक्शन नाही आहेत, हे पण तितकंच खरं आहे. मुद्दा आहे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आणि ह्या निकालाचं गूढ आहे मोदी आणि शहा या दोघांनी महायुतीचा पराभव डोळ्यासमोर दिसत असताना हा डिसिजन घेतला आणि गुजरातमधून 90,000 वेल ट्रेन लोक ही महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्यांच्याकडून सगळ्या EVM संदर्भातले जेवढे केवढे किडे करता येईल तेवढे करून घेतले आणि स्वतःला मतं पाडून घेतले. नाही तर महाविकास आघाडीतले दिग्गज नेते पडले नसते. आता याच्या विरोधात EVMच्या विरोधामध्ये आता हे आंदोलन वगैरे करणार आहेत, पण त्यांच्या आंदोलनाला कोणीही भीक घालणार नाही. कायदेशीररित्या कायदा सगळा हा पोलीस यंत्रणा, न्यायालय, न्यायाधीश हा चंद्रचूड 3 वर्ष त्यांना निकाल देता नाही आला म्हणजे हे सोपं नाही. मग ही याचिका तुम्ही 2.5 वर्ष तेव्हा निकाल नाही मिळाला तर हे काय होणार आहे? हे काही होणार नाही आहे. महाराष्ट्राचे मारेकरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहे आणि त्यांना खतपाणी घालणारी लोक जे आहेत हे शिंदे आणि अजित पवार आणि फडणवीस यांनी हे ओळखलं असून सुद्धा ते त्यांचे पाय धुत आहेत. सत्तेसाठी महाराष्ट्राला लाचार करतायत हे लक्षात ठेवा, कारण एवढं सोपं नाही ना या गोष्टी. महाराष्ट्र संपवायचा हेच यांचं ध्येय आहे, याच्या पलीकडे तिसरं काहीही नाही.